आता पावसाळा म्हटलं की सारखं गरमागरम आणि खुसखुशीत खावंसं वाटतंच. त्यातच माझ्याकडेही पहिला पाऊस पडून गेला आहे आणि मॉन्सून क्रेविंगची सुरुवात झालीच आहे. पण काय नेहमी तेच पकोडे तेच भाजी खायचे ना, म्हणून काहीतरी नवीन म्हणून यावेळेस मी ट्राय करते आहे शेगावची जगप्रसिद्ध कचोरी. खरं म्हटलं तर कचोरी बनवण्याची ही माझी दुसरी वेळ आणि शेगावची कचोरी बनवण्याची ही माझी पहिलीच वेळ. तर अगदी सगळ्या स्टेप फॉलो करून मी कचोरी बनवायला घेतली. आता शेगावची कचोरी म्हटलं तर तिचं एक वैशिष्ट्य म्हणजे ती टम्म फुगलेली नसून चापट किंवा दबकी असते. पण का ते माहिती नाही, माझ्याकडून ती चापट बनतच नव्हती. अगदी गोल वटलच त्या तळून निघत होत्या. पण मी निराश झाले नव्हते, कारण तिची चव मात्र खूप उत्कृष्ट झाली होती. आणि नक्कीच हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, मीही अजून शिकतेच आहे. आणि म्हणूनच मला विश्वास आहे की मी एक दिवस परफेक्ट अशी शेगावची कचोरी नक्कीच बनवणार. आता तुम्हालाही ही रेसिपी हवीच असेल तर मी ती पिन कमेंटमध्ये दिलेली आहे. आणि आत्ता तुम्ही हा आवाज आहे का, मग कशी वाटली ही कचोरीची रेसिपी ते नक्की सांगा.